हॅलो सर, फोटो पाहिले तुम्ही? हो पाहिले सर, पाहिले. जबरदस्त आहे, जबरदस्त फरक पडलेला आहे. एकच बॉटल मध्ये सर, हा तेवढं. काय बोलता, एका बॉटल मध्ये? हो, एकच बॉटल मध्ये, अजून 4 बॉटल बाकी आहे सर. अरे बापरे, 4 बॉटल मध्ये तर टकाटक होतील ते. होतील ना, होतील ना, होती. हजाराने 1% मी ज्या वेळेला म्हणलो ना, 1000% होणार हा, म्हणजे होणार. 100%. आणि मी काय म्हणतो, त्यांनी गोळ्या बंद केल्या का दवाखान्याच्या? टोटल हो, टोटल ते म्हणले मला त्या गोळ्या पचत नाही, मला ते नको आहेत, तर त्यांनी स्वतः होऊन बंद केल्या. नाही पण तरी मी काय म्हणतो, डॉक्टरला एकदा विचारायला सांगा त्यांना, नाही का, परत नाही का, जरी हा फरक जरी पडला आपल्या औषधाने, बराच फरक हा पडला एका औषधाने, एका हा बॉटलने, पण तरी ना एक डॉक्टरला एक नाही का प्रोसेस म्हणून डॉक्टरला हा विचारून करा एक पण असं. विचारायचं कर्तव्य. हो पण ते हो. पेशंट स्वतः होऊन म्हणतंय की मी ते गोळ्या खाणे बंद केलेले. आहे, हो, बरोबर आहे. स्वतःहून म्हणते ते. मला त्या गोळ्या पचत नाहीत, त्याला हिट माझी होती, त्याच्यामुळे मी न सांगता बंद केल्या, कोणाला न विचारता बंद केल्या. बापरे बापरे, किती दिवसापासून आजार होता त्यांना? बऱ्याच जुना आजार येतो. आता एवढी जखम झाली म्हणल्यानंतर बराच जुना हो, आजार आणि आहे. त्रास लय होत असेल ना जेवताना, हे करताना? नाही 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 नाही, त्यांना आता जेवता येत नाही, पण ती जखमच कशी येते, कशी जेवता येईल. पण ती जखम क्लिअर होत चालली ना आता. हो जिभेची हो. लाली होती, जिभेची लाली कमी झाली. त्याच्यानंतर हम्म. मध्ये फोड आले होते, ते पण गायब झालेले. फक्त साधारण साईडला थोडंसं राहिलेलं आहे. हो, आता एका बॉटल मध्ये बघा ना, एवढा चमत्कार रिझल्ट आहे. 4 बॉटल म्हणजे अजून लय जबरदस्त रिझल्ट येणार त्यांना. हो सर, हो. फक्त फार. एक काम करायचं सर, आता हा तुम्ही सिनियर आहेत, मला सांगायची गरज नाही. हा म्हणजे मी काय करतो ते मी सांगतो. मी काय करतो, हा हा सकाळच्या वेळी आणि झोपताना कुणी हा काही म्हणून, फक्त मला जे तुम्ही मार्ग दाखवला, मी हा पहिल्यापासून दत्तगुरूचा भक्त आहे, येडावाकडी पूजा करतो. पण मी ज्या वेळेला सुरुवात तुमच्या इथून केली, मी हा पहिला एलडीपी केला. हा हा. पण मला आपल्या सीएमडी सरांमध्ये मला कोण दिसला असेल? दत्त गुरु माऊली. येस सर, येस सर, येस सर. मग मी सकाळच्या पारी तेच करतो की हम्म. सरांचा डोळे झाकून सरांचा पुढं फोटो आणि आपलं हम्म. प्रोडक्ट एवढंच करतो, बाकी काहीही काही करत त्याच्यामुळं सर, आम्हाला बरं झालं सांगितलं. नाही. नाही तर माझं तुमच्यापेक्षा मी ज्युनियर आहे, पण मी असं करतो. मग त्याच्यामुळे मी म्हणलं असं करतो बाबा, असं झालं का ते? नाही नाही, भारी भारी. मी पहिल्यापासून तुम्हाला म्हणतोय की तुमच्या हाताला ना जबरदस्त रिझल्ट आहे. म्हणजे नाही. रिझल्ट सगळ्यांनाच आहे, तसा विषय नाही. आपल्या बॉटलला हा, सर्वांना रिझल्ट येतो. पण हा. तुम्ही कसं गंभीरातला गंभीर आजार एकदम आणि लवकरात लवकर बरा होतो तुमच्याकडून, असं मला अनुभव आलाय बरं त्यावेळा. काय ती गुरुमाऊलीची कृपा, त्यांची देण काही आपण. बरोबर आहे, बरोबर आहे. हो. शेवटी देवानेच आपल्याला ताकद दिली नाही का सगळ्या ऐका ना गोष्टी. सर, अक्षरशः ना आमची ऋतुजा रडली, एवढा भारी रिझल्ट नाही का त्यांचं बघून. म्हणे मी गेले तर त्या मावशी अशा म्हणे भारी नाही बसल्या होत्या, हा, पण हा. गेल्यानंतर म्हणे त्यांना एवढं हे वाटलं. आता ती रडली ते बघूनच, माहितीये का, तिने स्वतः फोटो काढले तर. अरे बापरे, हा ना, एवढं भारी रिझल्ट भावनिक आलेला आहे ना, झालं का? आम्हाला सगळ्यांना एवढा आनंद झाला म्हणजे काय सांगायचे. सगळे भावकच झालेले. ते त्यांना असं वाटतं की नाही का, तुमच्या संग मॅडम संग बोलतच राहावं असं वाटतं सगळ्यांना. शेअर करावं म्हणजे नाही का, बरोबर असं बरोबर. काय कोणाचं चांगलं हवं, बाकी काय आपला उद्देश. बरोबर, तोच उद्देश ठेवायचा आपल्याला समोर. सगळ्यांच्या घरातून आपल्याला आजार पाळवायचा आहे. हो जमल्यास आपल्याला त्यांना आरोग्य प्लस त्यांना पैसा पण द्यायचा आहे नाही का, ज्यांची इच्छा असेल काम करायची नाही का. म्हणजे मग आपल्या काय. सगळ्या गोष्टी होतात आहे आपल्याकडून, चांगल्या गोष्टी होतात आहे. हो, काल पण आमच्या इथं बोलले थोडंसं, हा सगळ्यांना हा जरा माहिती दिली. मग लोकांना लय आवडलं, म्हणजे हा. प्रतिसाद म्हणजे नाही, लोक चांगलं आपल्याला साथ देतील रिस्पॉन्स देतात. भरपूर. हो हो हा, हो. रिस्पॉन्स चांगला देतील. हो, असं करतील. आणि थांबा तुम्ही काकांशी बोल. हो, हॅलो. बोला ना सर. सर, आता आपण जसा रांजणवाला कार्यक्रम केला ना, हा 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 तसाच मग मला एक आपला नाही का सरांचा तो एक आपण बॅनर बनवलाय ना, हो हो. तो तसा एक मी बॅनर बनवून घेतला तर चालेल का? बनवून घ्या किंवा मग हा बॅनर न्या तुमच्या मनावर. नाही मग, हा नाही मग तुम्हाला पण लागेल ना तो कधीतरी. नाही नाही नाही, पण आपलं बॅनर जरी बनवून घेतलं तरी चालेल, किंवा आपण मग एकत्र कार्यक्रम केला, आम्ही बॅनर घेऊन येतो हा, मग तसं पण मग चालेल. मग 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 मला तेच म्हणायचे सर, मला हा. तेच म्हणायचं होतं. मला कुठला तेच म्हणायचं होतं. चालेल ना, आम्ही येऊ ना बॅनर घेऊन, काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर आले तर तुम्ही जर आले तर मग काय काय बोलायची गरजच नाही काही. कधी यायचं काय यायचं तुम्ही फक्त मला सांगा. येस आम्ही सर, येस सर. रेखा मॅडम मी आणि येईल तिथं. काय आपलं नाही पुढं कार्यक्रम असेल काय असेल तुमच्या डोक्यात जे असेल प्लॅनिंग ते अगोदर नाही का
फक्त आम्हाला अगोदर सांगायचं. आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे आपल्याला. हो सर, हो सर, हो सर. हो, जास्तीत जास्त असेच लोक आजारी आहे सर. पार आपले नाही का दवाखाने करून वैतागले. अशा लोकांना आपल्याला फक्त पोहोचायचंय. स्टेपला आलेली लोक. हो. आणि तो आपल्याला किती आशीर्वाद लागतोय बघितलं ना तुम्ही. किती म्हणजे आता त्या असा आशीर्वाद काही करून मिळणारच नाही. किती मग पैसे शक्यच नाही. मिळणार. कोणीच किती पैसे खर्च करा नाही मिळत असा आशीर्वाद. असा विषय आहे. आणि तुम्ही आशीर्वाद घेताय बघा किती आशीर्वाद घेताय नाही, आतापर्यंत. नाही. आम्ही घेतोय म्हणजे तुमचं पण सहकार्य लाख मोलाचं आहे. असं नाही. तुम्ही पण समोरच्याला हे करा नाही का. चांगले असे भरपूर लोक आजारी आहेत सर समाजामध्ये. आणि आपण या महिन्याभरात पाबळकून जरा भरत मोठा रिस्पॉन्स येईल आता बऱ्यापैकी. 100% येणार. तुम्ही बोलले ते होणार. होणार. हो, तुम्ही बोलले म्हणजे होणार. ओके ओके. आपल्या सरांचं काय चाललंय शेख सरांचं. शेख सरांचं चालू आहे. ते पण आम्ही दुपारी गेलतो ना एक ठिकाणी. हा हा ते ऋतुजा मॅडम मी आणि शेख सर गेलो होतो. आमच्या इथल्या जवळच माणसं आहे. हा ते त्यांच्या ते सांधेदुखी वगैरे काय काय त्या थका वगैरे आहे तर त्यांना माहिती दिली थोडी. हा हा. तर ते 2-3 आयडिया एका वेळेस घेतील ते आता बहुतेक. ओके चालतंय काय हरकत नाही. मस्त ओके मस्त काम चालू आहे. असंच काम चालू ठेवा सर. काय अडचण आली की मला फोन करा, मॅडमला फोन करा. आणि काय तुमचं नियोजन असेल ना पुढचं सांगा आम्हाला. हो चालतंय. आता मी पुढच्या वेळेला जर खेळला जायचं असेल तर मग मी तुम्हालाच घेऊन जाणार. नक्की म्हणजे कुठं राहायला कुठे आहेत ते. राहायला कुठे आहेत. खेडमध्येच वाडा रोडला सिटीमध्येच येते. आपलं हे ना काय म्हणते त्याला कोर्ट. शिवाजीनगर कोर्ट. नाही राजगुरू